पद्मशाली युवक संघटनेच्या वतीने श्रीनिवास संघा यांचे सन्मान। सोलापूर येथील पद्मशाली युवक संघटनेच्या वतीने राजमल बोमड्याल मंगल कार्यालयात अखिल भारत पद्मशाली युवजन संगमच्या अध्यक्षपदी श्रीनिवास भाऊ संघा यांची निवड झाल्याबद्दल सत्कार समारंभ अत्यंत उत्साही वातावरणात पार पडले। सदर कार्यक्रमाचे महाराष्ट्र राज्य पद्मशाली संगमचे प्रधान सचिव यशवंत इंदापुरे यांच्या अध्यक्षतेखाली पद्मशाली शिक्षण संस्थेचे विश्वस्त व्यंकटेश आकेन, सेवानिवृत्त संघाचे उपाध्यक्ष अनिल कन्ना, पद्मशाली युवक संघटनेचे अध्यक्ष शेखर कटकम, प्रेसिडेंट नागेश बोमड्याल, सचिव विजय नीली आदींच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले। प्रथम प्रेसिडेंट नागेश बोमड्याल यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले। त्यानंतर आदरणीय श्रीनिवास भाऊ संघा यांचे पुष्पहार, मोमेंटम आणि बुके देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आले। सेवानिवृत्त संघाचे उपाध्यक्ष अनिल कन्ना यांनी मार्गदर्शनपर भाषणात श्रीनिवास भाऊ संघा यांना पुढील कार्यात शुभेच्छा दिल्या, तर सत्कारादाखल श्रीनिवास भाऊ संघा यांनी युवक संघटनेचे आभार मानले। तसेच अखिल भारत पद्मशाली संगमचे अधिवेशन 9 मार्च 2025 रोजी हैदराबाद येथे अधिवेशन असून युवकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन केले। माधवी अंदे यांनी शुभेच्छा दिल्या। अध्यक्षीय भाषणात यशवंत इंदापुरे यांनी हैदराबाद येथील अधिवेशनास उपस्थित राहून युवकांनी एकीचे बळ दाखवावे असे आवाहन केले। श्रीनिवास भाऊ यांना पुढील कारकिर्दीत शुभेच्छा दिल्या। या कार्यक्रमास युवक संघटनेचे माजी अध्यक्ष साईराम बिर्रू, गिरीश कोटा, राकेश पुंजाल, रवींद्र गड्डम, तुषार जक्का, सुधाकर नराल, रोहन श्रीराम, श्रीनिवास यन्नम, अमर बोडा, कपिल आकेन आदी आजी माजी पदाधिकारी तसेच युवक युवती उपस्थित होते। युवक संघटनेचे उपाध्यक्ष अंबादास कुडक्याल, गोविंद राजूल, ॲडव्होकेट श्याम आडम, सहसचिव अविनाश शंकू आदींनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार व्यंकटेश आकेन यांनी मानले। युवजन अध्यक्षपद निवड झाल्याबद्दल तुम्ही मला इथे सत्कारला बोलवल्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभारी आहे। उपस्थित आपले समाज ही खूप मोठी गोष्ट आहे, पण समाजासाठी, समाजात जागरूकता येण्यासाठी समाजातल्या प्रत्येक व्यक्तीचा तो जिम्मेदारी असतो। ज्यावेळेस आपण कुठल्याही क्षेत्रात असू द्या, आज जस्ट आत्ताच नानीजी म्हणले की आपल्या समाजावर ओबीसी साठी एसबीसीचा जो 2% आहे त्याच्यासाठी कोर्टात दावा चालू, हा मागील 1.5 ते 2 वर्षापासून दावा चालू। पण एखादी व्यक्ती समाजाचा मुद्दा घेऊन उभारला तर त्याच्यासाठी समाजातला प्रत्येक मनुष्य जोपर्यंत त्याच्यासोबत उभारत नाही तो प्रश्न सुटत नाही। कारण तो प्रश्न समाजातला प्रत्येकाचा असतो। एखाद्याची परिस्थिती चांगली असते त्याला ती गरज नसती, पण ज्याची परिस्थिती खरंच वाईट आहे त्याच्यासाठी समाजातल्या अशा अनेक लोक संघर्ष करून समाजाच्या भवितव्यासाठी लढा देतात। अशा प्रत्येक लोकांसोबत आपण उभारलं पाहिजे। आपण इथं जमलेले प्रत्येक जण आहात, तुम्ही सगळ्यांनी आपल्या आजूबाजूच्या घरातल्या 5-25 लोकांना, आपण जिथं काम करतो तिथं आपल्या समाजातले लोक असतील, आपल्यातला एकमेकांचं द्वेष बाजूला ठेवून राजकारणापुरती मी ह्या गटाचा आहे, मी त्या गटाचा आहे, मी सोम्याचा आहे, मी गोम्याचा आहे, मी दाम्याचा आहे, हे डोक्यात न ठेवता समाज म्हणून ज्यावेळेस तुम्ही निस्वार्थ भावनेने एकत्र येतात त्यावेळेस समाजाची प्रगती रोखण्याची हिंमत, ताकद कोणाकडेच नाही। ही भावना प्रत्येक मनुष्याच्या मनात असलं पाहिजे। आणि इथं जमलेले प्रत्येकाला सांगतो, तुम्ही कितीही मोठे व्हा आणि जगातल्या कुठल्याही कोपऱ्याला जावा, तुम्ही त्या स्टेजला पोचल्यावर तुम्हाला विचारलं जाईल तुझं जात कुठली आहे, त्यावेळेस आपल्याला आपली जात सांगावं लागणार। त्यामुळं आपल्या जीवनात सगळ्यात महत्वाचं कुठलं असेल तर तो आपली जात आहे, कारण आपली आयडेंटिटी आहे। आपण हिंदू पद्मशाली, प्रत्येक जातीचं नाव घ्यायच्या आधी हिंदू हा उल्लेख येतो। आपण सनातनी धर्माचे आहोत। सनातन धर्म काय सांगतो, आपले साधू संत लोक ज्यावेळेस आपल्या धर्माचा प्रचार करत होते, धर्माचा प्रचार करत असताना धर्मातल्या चांगले वाईट गोष्टी काय आहेत, बाबा समाजात प्रबोधन कसं वाढलं पाहिजे, देवपूजा केल्यावर कशी प्रबोधन केली पाहिजे, एखादा संकट आल्यावर आपण कसं एकत्र झालं पाहिजे, अशा अनेक तपस्या करून येणाऱ्या पिढीसाठी त्यांनी काहीतरी देऊन गेलंय। तसंच समाजात जन्मलेल्या प्रत्येक मनुष्याचं काहीतरी समाजाला देणं लागतं।